श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 5वा यामधील समास 5वा बहुधा ज्ञान निरूपण याविषयी श्रवण करणार आहोत. समर्थ रामदास याविषयी सांगतात की या विश्वामध्ये दोन घटक आढळतात, एक आत्मा व दुसरा अनात्मा. आत्मा हा सूक्ष्म व स्वयंप्रकाशी आहे, तर अनात्मा हा स्थूल व परप्रकाशी आहे. स्थूलाचे भेद दोन आहेत, एक दृश्य स्थूल व दुसरा म्हणजे अदृश्य स्थूल होय. इंद्रियांना दिसणारे जग ते दृश्य स्थूल, त्यामध्ये पर्वत, समुद्र, वृक्ष, जनावरे, माणसे, घरे इत्यादी येतात. त्याचप्रमाणे इंद्रियांना न दिसणारे पण मनाला आणि बुद्धीला आकलन होणारे जग हे अदृश्य व स्थूल होय. यामध्ये निसर्गाचे नियम, वस्तूचे अंतरंग, ध्येये, मूल्य, अर्थ, परमाणु, वासना, भावना, विचार इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. दृश्य व अदृश्य स्थूलाचा अभ्यास करून माणूस जे ज्ञान मिळवतो त्यास विज्ञान किंवा सायन्स असे म्हणतात. तर देहबुद्धीच्या ज्ञानाची कक्षा अदृश्य स्थूलापर्यंत पोहोचते. सामान्य माणूस त्याला ज्ञान समजतो, परंतु ते आत्मज्ञान नव्हे. ज्ञानाबद्दलची आपली सध्याची कल्पना बरोबर नाही हे दाखवल्याखेरीज खरे ज्ञान कोणते ते ध्यानात येणार नाही. म्हणून या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी आत्मज्ञान नाही ते कसे याविषयीचे उदाहरणे देऊन आपल्याला पटवून सांगत आहेत. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात बहुधा ज्ञान निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तवते सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. श्रीराम. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म. म्हणून हा अनुक्रम सांगिजेल आता. श्रीराम. भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिचिन्न. यासीही मनिजेत ज्ञान परिते ज्ञान नव्हे. श्रीराम. बहुत केले विद्या पठण, संगीत शास्त्र राग ज्ञान. वैदिक शास्त्र वेदाधेन हेही ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हाची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तीची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना क्षत्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना होणार परीक्षा, नाना संयमाची परीक्षा, नाना तर्काची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थाची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णाची परीक्षा,
नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना सृष्टीची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नेमकची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे श्रीराम. नेत्र पालवी नाद कळा, कर पालवी भेद कळा, स्वर पालवी संकेत कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. काव्य कुशळ संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, सभा चातुर्य शब्द कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. वाग्विलास मोहन कळा, रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद काम कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना लाघवे चित्रकळा, नाना वाद्ये संगीत कळा, नाना प्रकारे विचित्र कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. आदी करुणी 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. असो सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणूची नये श्रीराम. हे ज्ञान होयसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे, जेथे प्रकृतीचे पिसे समूळ व्हाव श्रीराम. जाणावे दुसऱ्यांचे जीवीचे, हे ज्ञान वाटे साचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे श्रीराम. महानुभाव महाभला, मानस पूजा करिता चुकला, कोणी एके पाचारीला ऐसा नव्हे म्हणून श्रीराम. ऐसी जाणे अंतरस्थिती, तयासी परमज्ञाता म्हणती, परंतु जेने मोक्ष प्राप्ती हे ते ज्ञान नव्हे श्रीराम. बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, सायुज्य प्राप्ती होय जेने ते ज्ञान वेगळे श्रीराम. तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण, ऐसे हे विशद करून मज निरोपावे श्रीराम. ऐशे शुद्ध ज्ञान पूचिले, ते पुढील समासी निरोपिले, श्रोतावधान दिधले पाहिजे पुढे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास 5वा समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.